मन मंदिरा गजर भक्तीचा। प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो। ऐसे करीगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा। पुरे पुरे आता पुरे पुरे आता नको तुझी आची सत्ता। ऐसे करीगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा। लटके ते फेडा तुका म्हणे जाय पीडा। ऐसे करीगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा। महायोग पीठे तटे धीमर्त्यं वरं पुंडलिकाय दातं मुनिं। समागत्य कृष्णं तवानन्दगर्भं वर्गं परिक्रम वन्दे लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं
श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी काळा कोसरी काही जनेने बोलतो वचने भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस परवावी विठ्ठल प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो ऐसे करी गा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त ठिकाणी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त जगद्वंदनीय जगद्गुरु श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा बहुतेकांच्या पाठातला हा अभंग पाठ नाही महाराज, असा वारकरी नाही, कारण मागणीपर प्रकरणातील अभंग आहे महाराज। मागणी बहुतेकदा आपल्याला लवकर कळते महाराज, आहे का नाही। मागणीपर प्रकरणातील सुंदर असा 4 चरणांचा गोड अभंग तुमच्या सेवेकरता घेतला आहे। अभंगाचा शब्दशः सरळ सरळ अर्थ सांगायचा असा की या संसारामध्ये आल्यानंतर महाराज भक्ती करत असताना देवाकडे मागणं मागायचं। देवाकडे मागणं मागत असताना महाराज नेमकं प्रपंच ओसरोमध्ये आहे महाराज। मग हा प्रपंच नाहीसा हो असं मागणं आहे महाराज। नवे महाराज जर बघायला गेलं ना तर संसारामध्ये अनेक प्रकारचे दुःख असतात, अनेक प्रकारचे सुख असतात, पण प्रस्तुत अभंगामध्ये तुकाराम महाराज 2 प्रकारचं मागणं मागतात। तुम्ही म्हणाला महाराज 2 प्रकारचं मागणं कोणतं? पहिलं मागणं विद्यात्मक मागणं मागतात आणि दुसरं मागणं निषेधात्मक मागणं मागतात। विठ्ठल 2 प्रकारचं मागणं तुकोबरा या ठिकाणी मागताय महाराज। आणि हे मागणं मागत असताना महाराज प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो, प्रपंच ओसरायचं मागणं महाराज तुकोबरा या अभंगामधून मागतात। आणि खरंच प्रपंच ओसरतं या महाराज याचं चिंतन जे सखोल चिंतन आहे महाराज आपण या ठिकाणी आज करण्याचा प्रयत्न करणार आहे। तत्पूर्वी महाराज अल्पसा परिहार द्यायचा तो असा वक्त्याचं माझं प्रमुख कर्तव्य। सालाबाद प्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 4 हा सालाबाद प्रमाणे हा सप्ताह चालू आहे। काशी विश्वनाथ मंदिराची प्राण प्रतिष्ठा महाराज या ठिकाणी। आणि जर बघायला गेलं अखंड हरिनाम सप्ताह अनेक एकाहुनी थोर अशी मंडळी या ठिकाणी आहे महाराज, है का नाही। एकाहुनी थोर वा महाराज अशी मंडळी या ठिकाणी आहेत। आणि या मंडळीमध्ये माझ्यासारख्यानं कीर्तन करणं बाबा म्हणजे भर पावसात मोठा हाकणं। विठ्ठल मोठा थोड्या मागे होतील, थोड्या पुढे होतील, थोड्या स्लो होतील, आहे का नाही महाराज। पण माऊलींच्या कृपेनं महाराज जे प्रकारे चिंतन या ठिकाणी नारदाच्या गादीवरून माझ्या मस्तकामध्ये येईल तुमच्याच चरणावरून घ्यायचं आणि तुमच्याच चरणावर द्यायचं, आहे का नाही महाराज। म्हणून पुनश्च एकदा सर्व संत महात्मे या ठिकाणी उपस्थित आहेत महाराज, ज्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी हा सप्ताह सुरू आहे। 1008 महामंडलेश्वर श्री स्वामी शिवगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी हा सप्ताह सुरू आहे। ज्यांच्या मार्गदर्शनानं आहे महाराज ते तर खूप थोर आहे माझे। संतापाशी बहु असावी मर्यादा महाराज ते खूप थोर आहे महाराज। असे आमचे 108 लखनगिरीजी महाराज महाराजांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी सप्ताह चालत असतो। आणि महाराज कसं असतं सप्ती उभं करणं खूप सोपं आहे, पण सप्ताह टिकवणं खूप अवघड आहे महाराज। आणि महाराज या 4 वर्षापासून या ठिकाणी टिकवत आहे, महाराजांचं मार्गदर्शन आहे महाराज। आणि ज्यांच्या आयोजनातून आहे महाराज माझे परम मित्र, आहे का नाही। आमची ओळख होऊन जास्त दिवस झाले नाही महाराज, पण असं असतं आहे का नाही ज्याची वाणी सुंदर आहे, ज्याचं वागणं सुंदर आहे, ज्याचं जगणं सुंदर आहे त्याला सारं जगच सुंदर होतं महाराज। सगळं जगच त्याच्यासाठी सुंदर असतं महाराज। असे माझे परम मित्र हरिभक्ती परायण नवनाथजी महाराज साळवे यांच्या आयोजनातून मग नुसतं त्यांचं आयोजन सप्ताहातील महाराज या ठिकाणी जर बघायला गेलं तर संपूर्ण पंचकृषी आहेत महाराज। गोंदेगाव वळदगाव भजनी मंडळ सर्व पंच कमिटीला या ठिकाणी धन्यवाद देतो महाराज। खूप गोड सुंदर नियोजन आहे। आणि बघायला गेलं तर महाराज
पखवाजींचं खूपच कौतुक करावं महाराज, इतके गोड पखवाज आहे आमचे सचिन महाराज आहे, महाराज बदापूरचे. वा वा महाराज, तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. इकडून आमचे संकेत महाराज आहे का नाही महाराज, संकेत महाराज ही सुंदर पखवाज वाजवतात, त्यांच्याही चरणावर कोटी कोटी वंदन करतो. आणि महाराज एक सांगू का, कीर्तनामध्ये जेवढं कीर्तनकारावर जेवढी जबाबदारी असते ना बाबा, आहे का नाही, तेवढ्याहून जास्त जबाबदारी महाराज गायनाचार्यांकडे असते, या मंडळीकडे असते महाराज, या सर्व मंडळींकडे. तर ही जबाबदारी या ठिकाणी पार पाडत असताना माझे परममित्र हरिभक्तीपरायण अंबादासजी महाराज बोराडे महाराज, आहे का नाही, गुरुस्थानी आहे महाराज या ठिकाणी, ते पण या ठिकाणी गोड आवाज आहे महाराजांचा, ते उपस्थित आहे. माझे परममित्र हरिभक्तीपरायण महाराज, एक फोन केला होता सप्ताहाच्या वेळेस महाराज आधी, तर महाराज एका फोनवर या ठिकाणी आले महाराज, आमचे संदीप महाराज वागसवरे, तुम्हालाही नमन करतो महाराज. आमचे ऋषी महाराज नवले असतील, आहे का नाही, या ठिकाणी आमचे कैलास बाबा आहे, ऋषी महाराज आहे, आधी करून महाराज सर्व मंडळी आहे, गोंदेगावचे महाराज, सर्वांच्या चरणी वंदन करतो. कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करतो. मस्तक हे पाया, मनापासून वाजवा महाराज. इतकं सुंदर गोड नियोजन आहे, इतकं सुंदर महाराज मंडळी आहे ना, आपण टाळी वाजवायची नाही महाराज, कुठला नाही आहे का नाही महाराज. महाराज कला महाराज या ठिकाणी ते प्रदर्शित करताय महाराज, मग त्यांच्या कलेला वाव देणं आपलं काम आहे महाराज. वा वा, आपल्या कानाला त्या ठिकाणी महाराज नुसतं डोलायला लावते, आहे का नाही, आपल्या नुसतं डोलायला लावते, अशा चाली म्हणणारी माणसं आहे महाराज इथं. असो, सर्वांच्या चरणी एकदा वंदन करतो. आणि ज्यांचं या ठिकाणी पहिल्या दिवशी कीर्तन होऊन गेलं, ज्यांनी खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायामध्ये मला आणलं, वारकरी संप्रदाय काय होता हेच मला माहित नव्हतं महाराज, वारकरी संप्रदाय काय होता हेच मला माहित नव्हतं. ज्यांनी वारकरी संप्रदायामध्ये आणलं बाबा, ज्यांनी वारकरी संप्रदायाची वाट दाखवली, ज्यांनी कीर्तन परंपरा समजवली, ज्यांनी कीर्तन मालिका समजवली, असे आमचे हरिभक्तीपरायण बरोबर योगेशजी महाराज शिंदे बाबा या ठिकाणी उपस्थित आहे महाराज. बाबांना कोटी कोटी धन्यवाद देईल महाराज. पहिल्या दिवशी कीर्तन होऊन गेलं तरी बाबा या ठिकाणी कीर्तनाला आले महाराज. कारण कसं असतं महाराज, प्रेम प्रेम असतं महाराज, आहे की नाही, प्रेमाचे संबंध आहे. आधी करून सर्व महाराज जर बघायला गेलं तर कीर्तन ऐकण्याकरता दुपारपासून सगळ्यांचे फोन चालू होते, कुठं आहे का नाही. आधी करून सर्व आमचे मुरमीचे, आळगावचे, पाटोद्याचे, आहे का नाही, कातरणीचे, आधी करून सर्व भागातील मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामध्ये आमचे, मग तुम्ही म्हणाल कसं काय महाराज, अहो कीर्तनकार महाराज तुम्ही नेमके ध्यानावर नसावे. तुम्ही म्हणाल कसं, अहो तुकोपर आहे आणि मागणं. संसारिक व्यक्ती जर असला तर तो मागणं मागू शकतो बाबा, पण तुकाराम महाराज मागणं कसं मागू शकतात, तुकाराम महाराज मागणं मागू शकत नाही महाराज. अशी शंका आहे महाराज, निरूपण करूया आपण. आणि अशी शंका उत्पन्न होत असताना तुकाराम महाराज शंका या ठिकाणी मागणं मागू शकत नाही. पण एक सांगू महाराज, याच अभंगाचं चिंतन आपल्याला करायचंय. जसं बघायला गेलं तुमच्या समोर मुद्दा मांडत असताना दोन प्रकारचं मागणं या अभंगातून मागतात, विद्यात्मक मागणं आणि निषेधात्मक मागणं. हे असे दोन प्रकारचे मागणं या ठिकाणी प्रस्तुत अभंगात मागतात महाराज. मग हे दोन मागणं मागत असताना महाराज विचार लक्ष देऊ नाही का, मागण्याचे खूप प्रकार आहे महाराज, मागण्याचे खूप प्रकार आहे महाराज, आहे का नाही. मग तुम्ही म्हणाल कसे कसे प्रकार, आहे का नाही, ऐका. मागण्याचे प्रकार किती असतात महाराज. मागण्याचे प्रकार जर बघायला गेलं तर एक संयुक्त मागणी आहे का नाही, दुसरी मागणी संमिश्र मागणी आहे, आणि तिसरी मागणी बघत असताना महाराज ती स्पर्धात्मक मागणी आहे. तिन्हींचं चिंतन या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. मग महाराज तुम्ही म्हणाल संयुक्त मागणी नेमकी कोणती, लक्ष देऊ नाही का. चहा पितो ना आपण, चहा माता माऊल्यांनो चेहरे थोडे फ्रेश ठेवा. आजचं कसं शेवटचं कीर्तन आहे, उद्यापासून इथं कीर्तन नाहीये महाराज, आहे का नाही. वर्षातून एकदा दिवस येतो महाराज, तरी आपण इथं आल्यानंतर
आहे का नाही महाराज, असं करावं लागतं महाराज. आणि आज खऱ्या अर्थानं महाराज बघा ना, आमचे नाशिकहून राहुल भाऊ आले महाराज कीर्तनाची शूटिंगसाठी, आहे का नाही. त्याच्यामुळे कीर्तन युट्यूबला जाणार आहे. तुम्ही जर असे करायला लागले कसं व्हायचं महाराज, आहे का नाही. फ्रेश बसायचं एकदम. चहा पितो ना महाराज आपण, चहा नाही पित्या ना, चहा पितो महाराज. माता मावल्यानो, चहा मध्ये आपण काय काय टाकतो, बोलत चलाव तुम्ही. मिरची टाकतो, आहे का नाही. अजून काय टाकतो, बोला ना, काय टाकतो, साखर टाकतो, आहे का नाही. पहिल्यांदा काय घेतो, पातेलं घेतो ना, असं नाही ना, आहे का नाही महाराज. पहिल्यांदा पातेलं घेतो आपण. पातेलं घेतल्यानंतर पाणी टाकतो महाराज. पाणी नंतर महाराज साखर टाकतो, चहापत्ती टाकतो. सांगायचं एकच आहे, संयुक्त मागणी. वस्तू अनेक आहेत पण मागणी एक आहे. लक्ष देऊन ऐका, वस्तू अनेक आहेत पण मागणी एक आहे महाराज. चहामध्ये अनेक गोष्टी आणि संमिश्र गोष्टी टाकल्या, त्या ठिकाणी संयुक्त गोष्टी टाकल्या जातात महाराज, पण मागणी त्या ठिकाणी एक आहे महाराज, आहे का नाही. मग तसंच महाराज संयुक्त मागणी त्याला म्हणतात. दुसरी मागणी कोणती, आता तुम्ही म्हणाल दुसरी मागणी कोणती, तर दुसरी मागणी महाराज संमिश्र मागणी. आता संमिश्र मागणी कशी आहे महाराज, लक्ष देऊन ऐका. संमिश्र मागणीकडे जात असताना महाराज लक्ष देऊन ऐका. वस्तू एक आहे पण गरजा अनेक भागवती. उदाहरणार्थ सौदामिनी म्हणजे काय, आहे का नाही महाराज. लाईट, संस्कृत मध्ये लाईटला सौदामिनी म्हणतात महाराज, आहे का नाही. सौदामिनी लाईट महाराज, आहे का नाही. सब स्टेशन मधून लाईट आली डीपीत, आहे का नाही पोरांनो. सब स्टेशन मधून लाईट आली डीपीत, डीपीतून कुठं आली, मीटर मध्ये, आहे का नाही. मीटर मध्ये आली, पोलात आली ना, आहे का नाही. पोलामध्ये आली, पोलातून मीटर मध्ये आली महाराज. आणि मीटर मधून आल्यानंतर आपल्या घरात आली आणि घरातून इथं आली, आहे का नाही महाराज. वस्तू एकच आहे, लक्ष देऊन ऐका. वस्तू एकच आहे पण अनेक प्रकारच्या गरजा या ठिकाणी भागवते. त्याला संमिश्र मागणी असे म्हणतात, आहे का नाही. त्याला म्हणावं संमिश्र मागणी. मग आता तुम्ही म्हणाल स्पर्धात्मक मागणी म्हणजे नेमकं काय, लक्ष देऊन ऐका. स्पर्धात्मक मागणी म्हणजे काय. स्पर्धात्मक मागणीचं विवेचन करत असताना महाराज, ज्या ठिकाणी चहा आहे, ज्या ठिकाणी कॉफी आहे महाराज, आहे का नाही. मग ज्याला चहा पाहिजे तो चहाच घेणार, ज्याला दूध पाहिजे तो दूधच घेणार. आणि ज्याला महाराज त्या ठिकाणी, आहे का नाही, ज्याला त्या ठिकाणी कॉफी पाहिजे तो कॉफी घेईल, ज्याला चहा पाहिजे तो चहा घेईल. नसेल काही तर अजून काहीतरी मागल, त्याला म्हणावं स्पर्धात्मक मागणी. अशा प्रकारच्या मागण्या या ठिकाणी संतांनी अनेक त्या ठिकाणी उपनिषदांमध्ये, गाथ्यामध्ये महाराज अनेक ठिकाणी प्रमाण आपल्याला सापडतील. अशा प्रकारचे त्या ठिकाणी मागणी असतात. पण आजचं मागणं जरा वेगळं आहे महाराज. पहिले जे 2 चरण आहे महाराज ते सकारात्मक आहेत आणि दुसरे जे 2 चरण आहे ते नकारात्मक आहे. विठ्ठल सकारात्मक मागणं, नकारात्मक मागणं, असे 2 प्रकारची मागणी आहेत महाराज. पहिल्या 2 चरणामध्ये महाराज सकारात्मक मागणं, चित्त तुझे पायी मोरो, आहे का नाही, असे या ठिकाणी मागणं मागितलंय महाराज. मग मागणं मागत असताना महाराज तुम्ही म्हणाल तुकाराम महाराज मागणं मागूच शकत नाही. अहो का मागणं मागू शकत नाही महाराज. काही मागणे इतक्या लहान वयामध्ये, आहे का नाही, देवाचं ज्ञान घेणं, संतांचं ज्ञान घेणं, उपनिषदांचं ज्ञान घेणं, पक्वादाचं ज्ञान घेणं, हार्मोनियमचं ज्ञान घेणं, कीर्तनाचं ज्ञान घेणं, आहे का नाही. इतकी मोठी साधना आहे महाराज. बघा ना या वयामध्ये आपली मुलं काय करतात महाराज, इकडे डे साजरे करतात, आहे का नाही महाराज. असो आपला तो विषय नाही महाराज. आपला विषय चालू होता महाराज, काही मागणे ह्या अनुचित, वडिलांची रीत जाणत असो, आहे का नाही. वडिलांची रीत जाणत असतो, आहे का नाही महाराज. तुकाराम महाराज मागणं मागू शकत नाही. 4 प्रकारचे मुद्दे या ठिकाणी येतात. तुम्ही म्हणाल महाराज 4 प्रकारचे मुद्दे कोणकोणते येतात जरा सांगत. मला 4 प्रकारचे मुद्दे या ठिकाणी शास्त्रामध्ये सापडतात. जुने कीर्तनकार सांगायचे महाराज का तुकाराम महाराजांच्या परंपरेला विरोधी मागणीला. तुकाराम महाराज का मागणं मागू शकत नाही, लक्ष देऊन ऐका. एक, तुकाराम महाराजांच्या परंपरेला विरोध आहे. दुसरी गोष्ट महाराज तुकाराम महाराजांच्या स्वभावाला विरोध आहे. आणि तिसरी गोष्ट महाराज तुकाराम महाराजांच्या मनामध्ये जी अव्याप्त कामता आहे तिला विरोध आहे महाराज. आणि चौथी गोष्ट देवाचं निष्काम भक्तावर असलेलं प्रेम त्याला विरोध आहे. विठ्ठल 4 प्रकारचं या ठिकाणी महाराज आपण मुद्दे बघितले.
4 प्रकारचे मुद्दे आहेत महाराज. त्या ठिकाणी तुकाराम महाराजांना ती मागणी मागू देत नाही, आहे का नाही? मागणी मागू देत नाही महाराज. मागणी मागत असताना महाराज बघा ना, देवाकडे जर मागायचं म्हटलं तर कोणी काही मागतं महाराज, आहे का नाही? कोणी काही मागतं. टाळ्या वाजवायच्याच महाराज. काय होतं, देवाचं नामचिंतन होतं आणि यांचं गुणगान होतं महाराज, आहे का नाही? अत्यंत गोड चाल महाराजांनी म्हटले, आहे का नाही? आपलं मागणं कसं असतं महाराज, घर कशानं संपत्तीनं भरावं, आहे का नाही? घर धन धान्यानं भरावं, असं आपलं मागणं असतं महाराज. पण लक्ष देऊ नाही का, संत असं मागणं मागत नाही. अहो संत असं मागणं मागत नाही महाराज. मग संत असं मागणं मागत नाही. चिंतनामध्ये प्रवेश करत असताना महाराज लक्ष देऊ नाही का, देवाकडे कुणी काहीही मागतं महाराज. एका जणानं बजरंगबली महाराजांची भक्ती केली महाराज. बजरंगबली महाराजांची, मारुतीरायांची भक्ती केली महाराज. 12 वर्ष भक्ती केली आणि 12 वर्ष भक्ती केल्यानंतर एक दिवस आमचे मारुतीराय प्रसन्न झाले महाराज, आहे का नाही? मारुतीराय प्रसन्न झाले. मारुतीराय प्रसन्न झाल्यानंतर, बोल बाळा, 12 वर्षापासून मला पाणी घालायला येतो रे तू, 12 वर्ष पाणी घालायला येतो, काय लागत तुला, बोल. तो म्हणला, मारुतीराय 12 वर्ष झाले, आहे का नाही? 12 वर्ष झाले म्हणे पाणी घालायला येतो, अजून लग्न होईना. मारुतीराय म्हणले, अशी गदा हानील भो, इथं मी ब्रह्मचारी आहे. काही मागणं आपण मागतो महाराज, काही मागणं मागतो. अशी मागणी मागून कुठं चालतं का महाराज? अशी मागणी न मागायची. मग चिंतनामध्ये प्रवेश करत असताना महाराज, परंपरेला तुकाराम महाराजांच्या विरोध आहे. तुकाराम महाराजांची परंपरा जर बघत असताना तुकोबारायांचे मूळ, तुकोबारायांच्या वंशामधले महाराज मूळ पुरुष विश्वंभर बाबा. विश्वंभर बाबा दर 15 दिवसाला महाराज पायी वारी करायचे, पायी वारी करायचे बाबा, आहे का नाही? आपण महाराज सकाळी सकाळी हरिपाठ घ्यायला म्हणतो, थंडी, आहे का नाही महाराज? 15 दिवसाला वारी करायची माता माऊलींनी. किती दिवसाला? 15 दिवसाला, आहे का नाही? 15 दिवसाला विश्वंभर बाबा वारी करायचे. अहो त्यांच्याच वंशामध्ये अजून कोण आलं महाराज? बोललो बाकन काही आले महाराज. अहो ते पण वारी करायचे महाराज. विश्वंभर बाबालाही पंढरीश पांडुरंग परमात्मा म्हणाले, विश्वंभर बाबा, अहो तुमच्या वाड वडिलांची पुण्य आहे, तुमच्या वाड वडिलांची पुण्य आहे, अहो काहीतरी मागा, अहो काहीतरी मागा. पण नाही महाराज, विश्वंभर बाबा वडिलांची रीत जाणत असो. माझ्या वडिलांची मेरा सेवा देवा, तुझी चरणा सेवा पांडुरंगा, तुझी चरणा सेवा पांडुरंगा. माझ्या वडिलांची मेरा सेवा देवा, तुझी चरणा सेवा पांडुरंगा. लागलं पाहिजे हो तुमच्या का पाहिलं का लगेच कळालं पाहिजे टाळ्यावर, आहे का नाही महाराज? आहे का नाही? आज टाळ्याच वाजवायच्या, आहे का नाही? तुझी चरण सेवा. मग महाराज लक्ष देऊ नाही का, तुकाराम महाराजांच्या परंपरेला विरोध आहे या ठिकाणी महाराज. विरोध आहे, परंपरेला विरोध आहे. अहो परंपरेला विरोध नाही महाराज, तुकाराम महाराजांच्या परंपरेत मागणीला विरोध आहे का नाही? मागणीला निषेधात्मक मागणी म्हटलंय महाराज. तुकाराम महाराज मागणं मागू शकत नाही. विश्वंभर बाबाला पंढरीश पांडुरंग परमात्मा म्हणायचे, विश्वंभर बाबा अहो मागा. मागण्याची आशा
आम्ही टाळ्या वाजवा सवड राहील महाराज आहे का नाही? वा वा वा. असं असतं महाराज. कान डोळ्याला लावणारे चाली महाराज आहे का नाही? अत्यंत सुंदर महाराज या ठिकाणी. तर परंपरेला विरोध आहे बाबा. इथपर्यंत आपला विषय आला होता. कीर्तनकार कुठेही गेला पण मुद्द्यावर यावा महाराज आहे का नाही? परंपरेला विरोध आहे महाराज. आणि परंपरेला विरोध करत असताना महाराज बोल्लोबांनी मागणं मागितलं नाही, कणकाईने मागणं मागितलं नाही महाराज. आणि मग तुकोबरायांकडे आले. तुकोबराय अहो तुमच्या वाड वडिलांची पुण्य आहे हो तुकोबराय, तुम्ही तरी काहीतरी मागा. पण तुकाराम महाराज म्हणतात वडिलांची रीत जाणत असो मी सुद्धा मागणं मागणार नाही देवा. तू काय मला खुळखुळा समजलं का रे देवा? जे लोक वारीला येतात खुळखुळे घेऊन जातात महाराज, तू काय मला खुळखुळा समजला का देवा? नाही. अहो जसे महाराज लेकरू असतं आईचं, लक्ष देऊ नाही का माता माऊल्यांनो, जसं आईचं लेकरू असतं त्या लेकराच्या हातामध्ये खुळखुळा दिला म्हणजे ते गप बसतं. खरं आहे ना? खरं आहे ना? आहे का नाही? महाराज त्या लेकराच्या हातामध्ये जर खुळखुळा दिला तर ते गप बसतं महाराज, शांत बसतं महाराज. आणि त्या लेकरापासून त्याची आई लांब जाते महाराज. तसं महाराज पंढरपूरला गेल्यानंतर अनेक खुळखुळे आपल्याला पाहायला भेटतात आहे का नाही महाराज? अनेक खुळखुळे पाहायला भेटतात. असे खुळखुळे महाराज आहे का नाही? काही उपयोग नाही, येरती आहे का नाही? असे खुळखुळे. पण महाराज परंपरेला विरोध आहे. आणि परंपरेला विरोध करत असताना महाराज या ठिकाणी दुसरी गोष्ट तुकाराम महाराजांच्या स्वभावाला विरोध आहे. आता तुम्ही म्हणाल तुकाराम महाराजांच्या स्वभावाला विरोध आहे. तुकाराम महाराजांचा स्वभावाचा जर विचार केला महाराज आहे का नाही? तुकाराम महाराजांच्या स्वभावाचा जर विचार केला तर तुकाराम महाराज काही मागत नाही महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी मानी सर्वांना त्या ठिकाणी महाराज उदाहरण माहित आहे, दृष्टांत माहित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला होता महाराज, पण तो नजराणा परत केला महाराज. नको आम्हाला काय गरज आहे महाराज, काय गरज आहे का नाही?
सोने रूपी अम्मा मृत्युके समान आहे का नाही महाराज. अहो आम्हाला ते मृत्युके समान आहे महाराज. आम्ही मागणं मागू शकत नाही आहे का नाही. आम्ही त्या ठिकाणी देवाकडे मागणं मागू शकत नाही बाबा. आम्ही देवाकडे मागू शकत नाही. असं म्हटल्यानंतर महाराज कसं वाटेल हो देवाला का आपला भक्त एवढी आपली सेवा करतो महाराज, एवढं गुणगान गातो तो काहीतरी मागत नाही महाराज. खरं सांगू का देवाला कोणता भक्त आवडतो महाराज का जो भक्त अर्ज आणत नाही आहे का नाही. जो भक्त सारखा सारखा अर्ज घेऊन येतो महाराज असा भक्त देवाला आवडत नाही महाराज आहे का नाही. अर्ज आणणारा भक्त नकोय महाराज आहे का नाही. म्हणून म्हटलेलं आहे भावे विना भक्ती भक्ती विना मुक्ती बळे विना शक्ती बोलू नये आहे का नाही महाराज. त्या ठिकाणी महाराज बघा ना अर्ज आणणारा भक्त त्या ठिकाणी महाराज देवाला पसंत नाही महाराज. परंपरेला विरोध तुकारामांच्या स्वभावाला विरोध. दोन मुद्द्यापर्यंत आलो. तुकाराम महाराजांच्या स्वभावाला या ठिकाणी विरोध आहे महाराज आहे का नाही. तुकाराम महाराजांच्या स्वभावाला जर म्हटलेलं आहे ना महाराज तुकाराम महाराज मागणं मागूच शकत नाही आहे का नाही. मागूच शकत नाही महाराज तुकोबराय मागणं. मग तुकोबराय मागणं मागू शकत नाही जळू जिने लाजिरवाने आहे का नाही महाराज. भिक्षा पात्र अवलंबाने भिक्षा पात्र अवलंबाने भिक्षा पात्र अवलंबने जळो जिने लाजिरवाने आहे का नाही महाराज. भिक्षा पात्र अवलंबने देवाकडे मागणं मागूच शकत नाही आहे का नाही महाराज. तुकोबरायांच्या स्वभावाला विरोध आहे का नाही. दोन प्रकारचे मुद्दे समजून घेतले. तुकाराम महाराजांच्या स्वभावाला विरोध आहे महाराज आहे का नाही. काही लोकांना महाराज स्वभावाच्या बाबतीत जर विचार केला महाराज आहे का नाही. जुने कीर्तनकार बाबा जुने कीर्तनकार उदाहरण द्यायचे आमचे इंगळे महाराज आहे का नाही. उदाहरण द्यायचे महाराज सांगत असताना एका गावामध्ये लक्ष देऊ नाही का. एका गावामध्ये थोरले पाटील होते आणि एका गावामध्ये दाखले पाटील होते. एकाच गावात लक्ष आहे सर्वांचं. एकाच गावात एका गावामध्ये महाराज थोरले पाटील होते आणि दाखले पाटील होते महाराज. धाकल्या पाटलाला 10 पोरं होते पण 100 कौरवांची जागा घेतील असे होते महाराज आहे का नाही. थोरल्या पाटले निपुत्रिक होते महाराज. त्यांना त्या ठिकाणी संतान नव्हतं महाराज. त्या ठिकाणी लक्ष देऊन ऐका. मग निपुत्रिक असताना त्यांच्या गावामध्ये एक परंपरा होती. त्यांच्या गावामध्ये महाराज एक प्रकारचं त्या ठिकाणी एक रूढ लागलेली होती परंपरा लागलेली होती महाराज. दर पोळ्याला जे थोरले पाटील आहे महाराज त्यांची बैलजोडी आहे का नाही गावात यायची महाराज. आणि गावात येत असताना महाराज लक्ष देऊन ऐका आहे का नाही ती जोडी यायची महाराज. पण धाकल्या पाटलांचे जे पोरं होते म्हणे नाना तुम्ही ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत म्हणे तुम्हाला संतान पण नाही मुलं पण नाही आम्ही तुमच्या मुलासारखेच आहे म्हणे महाराज. आम्ही तुमच्या मुलासारखे या हा मान आम्हाला द्या महाराज. काही लोक मान मागून घेतात महाराज आहे का नाही. मान मागू नये महाराज. मान इतरांनी आपल्याला दिला पाहिजे महाराज. छोटे माऊली सांगतात मान इतरांनी आपल्याला दिला पाहिजे महाराज आहे का नाही. मान दिला पाहिजे. मग महाराज असं सांगितल्यानंतर ते म्हटले नाही जमणार नाही हे आमचा स्वभाव आहे हे आमच्या स्वभावात आहे असं होऊच शकत नाही महाराज. असा विषय झाल्यानंतर महाराज धाकल्या पाटलाचे 10 मुलं होते महाराज कौरवासारखी आहे का नाही. असे कौरवासारखी मुलं महाराज झालं असं पोळ्याला बैलजोडी गावात आली. पण त्या वादावरून महाराज त्यांच्यामध्ये इतकी झाली महाराज का थोरल्या पाटलाला अक्षरशः हाणमार केली. हाणमार केल्यानंतर महाराज ते वर्ष सरत गेलं. ते वर्ष सरत गेल्यानंतर महाराज लक्ष देऊन ऐका दुसरं वर्ष आलं आणि 8 दिवस अगोदर काय झालं महाराज मुनिमजीला बोलून घेतलं थोरल्या पाटलानं. मुनिमजी इकडे या. आता मुनिमजीला सांगितलं या वर्षीची हाल हवा कशी आहे महाराज या वर्षीची जराशी हाल हवा कशी म्हणे महाराज. असं विचारल्यानंतर त्या ठिकाणी मुनिमजी म्हणतात काही नाही महाराज मागच्या वर्षीपेक्षा जरा काकांवर सरस आहे का नाही. कसं आहे का नाही
छोटी माऊलींची भाषा आहे महाराज, काकणभर सरस आहे का नाही, काकणभर सरस आहे म्हणे महाराज आहे का नाही. अजून जास्त या मागच्या वर्षी तर नुसतं लाथाबुक्यांनी मारलं म्हणे, पण या वर्षी कुऱ्हाडीलाच धार लावून बसले म्हणे महाराज आहे का नाही. असेच धार आहे का नाही, कुऱ्हाडीला धार लावून बसले म्हणे महाराज. मग थोरल्या पाटीलने सांगितलं, मुनीमजी यामधली जरा मधली वाट काढा महाराज. काही लोकांना जर मधली वाट विचारली ना डॉक्टर साहेब, ती वेगळीच वाट सांगायचं आहे का नाही, वेगळीच वाट सांगायचं, मधली वाट सांगतच नाही महाराज, उलटा अडचणीत टाकतात महाराज आहे का नाही. मधली वाट काढा मुनीमजीला सांगितलं. मुनीमजी म्हटले एक काम करू म्हणे, त्यांचं असं म्हणणं आहे मान पाहिजे, तुम्ही एक काम करा, पोळ्याच्या 4 दिवस आधीच गावातून बैलजोडी घेऊन तुमचा मान घ्या आहे का नाही महाराज. असा कुठं तरी माणूस पाहिजे ना, भारताचं युद्ध संपलं विठायला. असं म्हटल्यानंतर महाराज त्या ठिकाणी लक्ष देऊन ऐका. असं म्हटल्यानंतर महाराज थोरले पाटील म्हणे, अहो माझा जीव गेला तर चालेल, जीव गेला तर चालेल, पण मी माझा मान जाऊ देणार नाही. स्वभावाला विरोध आहे का नाही, स्वभावाला विरोध. अहो साधा महाराज जेवणाला रात्री आपल्या भाजीमध्ये थोडीशी मिस्टेक झाली आहे का नाही, थोडी की मिस्टेक जर झाली ना महाराज आहे का नाही, तुला तर जमतच नाही, तुला तर काहीच नाही महाराज. अनेक प्रकारचे आपले विवेचन असतात, एवढे सांगत नाही महाराज, कारण आम्हाला अजून अनुभव नाही का नाही महाराज. अनेक आहे का नाही, अशा सगळ्या गोष्टी येतात महाराज. मग लक्ष देऊन ऐका. या गोष्टी जाणत असताना, या गोष्टी जाणत असताना, या गोष्टी पचवत असताना महाराज लक्ष देऊन ऐका. अशा गोष्टी जाणत असताना महाराज आहे का नाही, स्वभावाला, तुकाराम महाराजांच्या स्वभावाला विरोध आहे महाराज. मग तुकाराम महाराजांच्या स्वभावाला मागणीचा विरोध आहे. तिसरी गोष्ट, तुकाराम महाराजांमध्ये जी अव्यक्त कामता आहे महाराज, तुकाराम महाराजांमध्ये जी अव्यक्त कामता आहे महाराज, त्या अव्यक्त कामतेला विरोध आहे का नाही महाराज. ती अव्यक्त कामता जी आहे, ती अव्यक्त कामता जी आहे महाराज, तिला विरोध आहे महाराज आहे का नाही. काम नाही, काम नाही आहे का नाही, अशा याला विरोध आहे महाराज. आणि कसं असतं महाराज, एखाद्या क्षेत्रामध्ये जर एखादा व्यक्ती तृप्त झाला, एखादा माणूस जेवण करीत असला, पोटभर जेवण झालं, ढेकर दिला महाराज त्या व्यक्तीने, आणि एक जण त्यांचा पाहुणा आला आणि त्यांना म्हणाला, महाराज काही देऊ का, दादा काही देऊ का, असं म्हटल्यानंतर तो घेईल का महाराज, घेऊ शकत नाही. तृप्ती झाली या जैसी आहे का नाही महाराज, ती तृप्ती झाली महाराज त्यांची, आणि तृप्ती झाल्यानंतर तो घेऊ शकत नाही महाराज आहे का नाही. तसं तुकाराम महाराजांची देवाच्या प्रेमाविषयी, देवाच्या भक्तीविषयी तृप्ती झाली महाराज, म्हणून तुकाराम महाराजांच्या अव्यक्त कामतेला विरोध आहे का नाही महाराज. त्या ठिकाणी अव्यक्त कामतेला विरोध आहे महाराज. आणि चौथी गोष्ट महाराज, देवाची जी निष्काम भक्ती आहे, कुणाची लक्ष आहे सर्वांचं, देवाची निष्काम भक्ती नाही महाराज, भक्ताची जी निष्काम भक्ती आहे, किंवा देवाचं जे आपल्या निष्काम भक्तावर प्रेम आहे, त्याला विरोध आहे महाराज. मग असं जाणत असताना, असं मानत असताना, असं पचवत असताना बाबा, मग या 4 गोष्टी तुम्ही आम्हाला सांगितल्या. मग महाराज 4 गोष्टीमधून जर एक मुद्दा मला हाताळा वाटतो बाबा थोडासा. पहिला मुद्दा, परंपरेचा मुद्दा जर हाताळा वाटतो थोडासा, कारण अजून थोडं चिंतन आपण मांडण्याचा प्रयत्न करू महाराज. जर बघायला गेलं तर शास्त्रानुसार 2 प्रकारच्या परंपरा असतात. तर 2 प्रकारच्या परंपरा कोणत्या, एक परंपरा महाराज मांस परंपरा आहे का नाही महाराज, दुसरी परंपरा विद्या परंपरा महाराज. या अशा 2 प्रकारच्या परंपरा असतात महाराज. मग या 2 परंपरेमध्ये महाराज लक्ष देऊन ऐका, या 2 परंपरेमध्ये सुद्धा मागणं मागत नाहीत महाराज. मग तुम्ही म्हणाल यामध्ये आमचं मागणं सांगा. मग महाराज लक्ष देऊन ऐका, तुकाराम महाराजांच्या जर मांस वंशामधलं बघितलं तर आपण उदाहरण घेतलं महाराज, विश्वंभर बाबाचं घेतलं आहे का नाही, त्या ठिकाणी महाराज कणकाईचं बोलोबाचं उदाहरण आपण घेतलं, तुकोबरायांचं उदाहरण घेतलं महाराज. मग लक्ष देऊन ऐका, असं उदाहरण घेत असताना महाराज 2 प्रकारचे वंश असतात महाराज, एक मांस परंपरा महाराज आणि एक विद्या परंपरा. मग तुकोबरायांच्या विद्या परंपरामध्ये जर बघायला गेलं तर महाराज जर दृष्टांत द्यायला गेलं तर महाराज अनेक युगांमध्ये त्या ठिकाणी महाराज तुकोबराय होते महाराज आहे का नाही महाराज, अनेक युगांमध्ये होते, त्रेतामध्ये पण होते महाराज. अनेक युगांमध्ये महाराज तुकोबराय होते महाराज आहे का नाही, अनेक युगांमध्ये होते. त्यामध्ये भक्त प्रल्हाद महाराज आहे का नाही, भक्त प्रल्हादाचं उदाहरण देत असताना महाराज भक्त प्रल्हादाचा दृष्टांत सर्वांना माहित आहे महाराज. भक्त प्रल्हादाचा दृष्टांत देत असताना महाराज लक्ष देऊन ऐका आहे का नाही, भक्त प्रल्हादाचा त्या ठिकाणी दृष्टांत लक्ष देऊन ऐका आहे का नाही. शुष्क काष्टी गुरुगुरी आहे का नाही, त्या शुष्क काष्टामध्ये गुरगुर गुरगुर करीत होते कोण, कोण महाराज, नरहरी आहे का नाही, नरहरी.
नृसिंह अवतार होता महाराज तो. शुष्क काष्ट गुरगुरी आहे का नाही. त्या शुष्क काष्टामध्ये गुरगुर करीत होते. भक्त प्रल्हादाला म्हणे अरे हत्तीच्या पायाखाली दिलं, उकळत्या तेलाच्या कढईमध्ये टाकलं, अरे दरी मधून लोटून दिलं तुला, तरी तू त्या ठिकाणी एवढा सुजलाम सुफलाम आहे म्हणे. नेमकं आहे का नाही, नेमकं काय आहे म्हणे आहे का नाही. जसं काही काही महाराज लोक उदाहरण देतात, इस स्किन का राज क्या है का नाही महाराज. जाहिराती बघतो ना आपण, इस आहे का नाही स्किन का राज क्या आहे महाराज. मग ते म्हणतात ना फेअर अँड लवली आहे का नाही महाराज. असं आहे महाराज ते आहे का नाही. मग असं म्हणत असताना महाराज तर त्या ठिकाणी लक्ष देऊन ऐका. तर आपल्या या ठिकाणी महाराज जर आपण बघायला गेलं तर त्या ठिकाणी विद्यावंश परंपरा आहे का नाही, मांस परंपरा. भक्त प्रल्हादाला विचारलं अरे एवढे तुझ्यावर मी प्रयोग केले, त्या ठिकाणी नागशस्त्र तुझ्यावर सोडले, नागशस्त्र इतके अवघड महाराज, ते नागशस्त्र मी तुझ्यावरती सोडले, अरे तरी तू त्या ठिकाणी वाचला, नेमकं काय आहे. एखाद्या मोठ्या धक्क्याला जर आपण काही झालं असं ना, एखाद्याला जर अटॅक आला महाराज, लक्ष देऊ नका, एखाद्याला जर अटॅक आला आणि अटॅक आल्यानंतर तो जर वाचला ना महाराज, तर तो साऱ्या जगाला काय सांगतो महाराज, देव तरी त्याला कोण मारे आहे का नाही महाराज, सांगतो महाराज तो. कारण महाराज ज्याला देव तारतो त्याला कोणी मारू शकत नाही महाराज आहे का नाही. कारण मागे पुढे उभा आहे सांभाळीत आली आगात निवाराया आहे का नाही. मागे पुढे उभा आहे सांभाळीत, अहो आपल्या मागे पुढे तो कायम उभा आहे महाराज. मागे पुढे उगवी कोडे संताटा, उगवी कोडे संताटा, उगवी कोडे संताटा. महाराज सचिन महाराज खरंच महाराज काहीतरी बहुत सुकृताची जोडी आहे का नाही महाराज. इतका सुंदर मेळ बसलाय महाराज या ठिकाणी आहे का नाही. बजमन नारायण नारायण वा 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 वा. देवाचं नामचिंतन सुरू आहे, त्याचं नारायणाचं नामचिंतन त्या ठिकाणी सुरू आहे महाराज आहे का नाही. देवाचं नाम कुठं आहे तुझा नारायण.
गायनाचे उडे आपुलिया छंदे वा वा. महाराज असं गायन नसतं महाराज. असं या ठिकाणी आमचे कैलास महाराज इंगळे आहेत, अंबादास बाबा आहेत, तुमचे ऋषी महाराज संदीप महाराज वा 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 महाराज. अनेक मेळ आहे महाराज. असे रती महारथी या ठिकाणी आहे महाराज, आहे का नाही. मग महाराज कुठे आहे तुझा नारायण असं म्हटल्यानंतर महाराज कुठे आहे तुझा म्हणे माझं नारायण सर्वीकडे आहे महाराज, सगळ्या ठिकाणी आहे म्हणे माझं नारायण. असं म्हटल्यानंतर त्याला राग आला महाराज. आणि राग आल्यानंतर म्हणे या खांबामध्ये आहे, या खांबामध्ये आहे नाही महाराज. देवाला इतका राग आला महाराज. जर विचार करा आहे का नाही महाराज, जर आपल्या मुलाला शाळेत एखाद्या पोरानं जर मारलं, लक्ष देऊन ऐका, शाळेत जर आपल्या मुलाला जर एखाद्यानं मारलं मग भले त्याची चूक असाना महाराज, आहे का नाही. तसं महाराज निष्ठावंत वडील आहे का नाही मुलाची चूक झाकत नाही. पण आज जर बघायला गेलं तर कलियुग आहे बाबा, आहे का नाही. तर महाराज त्या ठिकाणी जर बघायला गेलं आहे का नाही तर शाळेमध्ये जर मुलाची चूक झाली त्याच्यावर पांघरून टाकल्या जातं महाराज. ते त्याच्या वडिलांना बघवत नाही. अहो देवाला कसा बघवाल, तर सामान्य माणूस कपून घेऊ शकत नाही. तो तर जगाचा मालक आहे. अहो तो कसा कपून घेईल बाबा. आणि महाराज बघा ना किती वय चालू आहे आजोबा. वा 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 70 चालू आहे महाराज. 70 आवाज पहा महाराज, आहे का नाही. या वयात परमारताय महाराज, आहे का नाही. वा वा आनंददायी गोष्ट आहे महाराज. जर बघायला गेलं ना, लक्ष देऊन ऐका महाराज, लक्ष द्या थोडंसं, आहे का नाही. जर बघायला गेलं ना म्हातारपण जर असं जावं वाटत असेल ना महाराज, ज्याला वाटतं ना आपलं म्हातारपण असं जावं, आहे का नाही, त्यानं तरुणपणात परमार्थ केला पाहिजे. केलं पाहिजे महाराज, तरुणपणी केलं पाहिजे. आणि ज्याला वाटतं ना महाराज म्हातारपणी आपल्याला स्वानंद सुखाची प्राप्ती व्हावी, आहे का नाही, त्यानं महाराज तरुणपणी परमार्थ केलाच पाहिजे महाराज. उगाच देवीचे नावं घेण्यापेक्षा देवाचे नाव घेतले तर खूप बरं होतं. विठ्ठल महाराज. तर असं तरुणपणी त्या ठिकाणी परमार्थ केला पाहिजे महाराज. मग तरुणपणी परमार्थ असं म्हटल्यानंतर महाराज काय का नाही कुठे आहे नारायण शुष्क काष्टी गुरगुरी महाराज. गुरगुरी गुरगुर कोण करतो महाराज. गुरगुर कोण करतो. सिंह गुरगुर करतो. गुर 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 आहे का नाही महाराज. असा सिंह गुरगुर करतो. आता आपल्याला कधी सिंह पाहायचा मौका महाराज, ऐका नाही, ऐका नाही. भूमिका वाघाला वाघ गेला, वाघाला वाघ गेला, ऐक नाही महाराज. आपल्याला कधी पाहायला भेटायचं तो सिंह महाराज. आपल्या नशिबात फक्त मांजर आहे, त्याच्या पाठीवर कुरवळून हात ठेवायचा महाराज. गुर गुर ऐका नाही महाराज. आपल्या नशिबात मांजर आहे, सिंह नाही महाराज, ऐका नाही. तर महाराज गुर 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 करायला लागले महाराज त्या ठिकाणी. आणि असं म्हणतात रागाने त्या ठिकाणी महाराज त्या खांबावर लात मारली आणि त्या ठिकाणी महाराज नरहरी प्रगट झाले महाराज. आणि असं म्हटल्यानंतर महाराज पहिलं ऑपरेशन आहे का नाही. ऑपरेशनची पहिली संकल्पनाची महाराज ती फक्त फाडलं शिवून नाही घेतलं. विठ्ठल
नरहरींनी त्या ठिकाणी महाराज इतका क्रोधाग्नी भडकला त्या नरहरी महाराजांचा नरहरी देवाचा महाराज ऋषी अवतार असं म्हटलं त्रिभुवनाला वनवा लागला महाराज, त्रिभुवनाला वनवा लागला. आणि त्रिभुवनाला वनवा लागल्यानंतर महाराज सगळे देव जमा झाले. महाराज एखाद्या ठिकाणी जर काही झालं ना रस्त्यावर आहे का नाही महाराज, किती अर्जंट काम असो महाराज, किती अर्जंट काम, गाडी थांबून 2 मिनिटं कोण पाहतो नेमकं काय झालं आहे का नाही महाराज. कारण आजच्या काळात लोकांना स्वतःच्या घरापेक्षा दुसऱ्याच्या घरात डोकवणी सवय लागली. विठ्ठला असं म्हटल्यानंतर महाराज त्या ठिकाणी त्रिभुवनाला वनवा लागला. देव त्या ठिकाणी सगळे त्या ठिकाणी प्रगट झाले. आणि प्रगट झाल्यानंतर महाराज विचार करू लागले, आता हा अग्नी कोणी शांत करायचा, कोणी शांत करायचा. म्हणे एक काम करा महाराज आहे का नाही, कोणी शांत करायचं म्हणे एक काम करा, नरहरी त्यांच्या पत्नीला बोलवा आहे का नाही महाराज. असं म्हटल्यानंतर कसं आहे माता माऊल्यांनो आहे का नाही, बाई पुढं माणूस गार होतो आहे का नाही महाराज, बाई पुढं माणूस गार होतो महाराज. कसा गार होतो महाराज, एक वेळेस काय झालं दृष्टांत देतो महाराज. काय होतं महाराज, 2 वाजले महाराज, जेवण नाही, शेतामध्ये नांगर सुरू आहे महाराज, डोक्यावर ऊन आलं महाराज, त्या ठिकाणी जेवण नाही. अहो तापला महाराज गडी. तापल्यानंतर म्हणतो माझ्या जीवावर तुकडे मोडी त्या, माझ्या जीवावर खात्या, मी कमीतून तुम्ही खात्या. 2 वाजले मला अजून भाकर नाही, 2 वाजले भाकर नाही तर मला अजून. असं म्हटल्यानंतर रागात महाराज त्या ठिकाणी ते आऊत सोडून दिलं महाराज. आणि आऊत सोडून दिलं तर रागारागात घरी निघाला महाराज. रागारागात घरी निघाल्यानंतर महाराज घरी गेला आणि त्याच्या आईनं लांबूनच पाहिलं महाराज, लांबूनच पाहिलं आहे का नाही. लांबून पाहिलं मग तिला म्हणतो, सुनबाई आज डबा दिला नाही मालकाला तू. ती म्हटली नाही आत्याबाई आज डबा नाही दिला. बघ किती तापून आलाय तो आहे का नाही. असं म्हटल्यानंतर महाराज ही म्हटली, आत्याबाई आत्या आहे का नाही महाराज, तुम्ही आत्या म्हणे आता आहे का नाही, आत्याबाईला म्हणे आत्या. असं म्हटल्यानंतर आत्याबाईला घरात घातलं महाराज आणि बाहेर गेली. आणि बाहेर गेला तो तिकून आला, माझ्या जीवावर भाकरी मोडी त्या, मी कमी तो तुम्ही खात्या. असं म्हणत आला महाराज. आणि जवळ आला मग हिनं पदर घेतला आणि खोसला महाराज. काय म्हणणं आहे तुमचं, काहीच म्हणणं नाही महाराज. पत्नी पाहिली का माणसं गार होतात महाराज. असं म्हटलं कोणला बोलवा, नरहरींच्या पत्नीला बोलवा. अहो त्या नाही, त्या ठिकाणी पत्नीला बोलवलं, हे माझे पतीच नाही म्हणे. अकराळे विक्राळ रूप पाहून त्याही घाबरल्या महाराज त्या ठिकाणी. असं म्हटल्यानंतर मग आता काय करायचं म्हणे, मग गणपती बाप्पाला बोलवा. गणपती बाप्पा कोणतं खाताय, हो कोणतं खाताय गणपती बाप्पाकडे, विघ्न हरता, सुख करता दुःख हरता वरता विघ्नाची आहे का नाही महाराज, आहे का नाही. त्या ठिकाणी विघ्न हरत्याचं खाते महाराज. मग विघ्न हरत्याचं खातं गणपती बाप्पाला बोलवा. गणपती बाप्पा आले इकडे महाराज. आणि गणपती बाप्पा आल्यानंतर झालं काय महाराज, झालं काय, गणपती बाप्पा आल्यानंतर गणपती बाप्पा म्हटले मी लांबूनच दर्शन घेतो. म्हणे का बरं, आमचं जमतच नाही म्हणे. कसं काय जमत नाही, माझं पाहणं म्हणे, माझं तोंड कशाचं, बोला पटकन, माझं तोंड कशाचं, गजाचं, बरोबर आहे का नाही. आणि ते कोण आहे, सिंहाचं गजाचं कधी जमत का नाही, माझंही काम नाही महाराज. असं म्हटल्यानंतर काही लोक काय करतात महाराज, अशा ठिकाणी मधली वाट काढीत असते. आपल्याला ना दृष्टांत आहे का नाही, मधली वाट काढी द्या. मग तिथून एकानं मधली वाट काढली म्हणे ज्याच्यामुळे हा अवतार झाला त्याला पुढं पाठवा. आणि असं म्हटल्यानंतर महाराज त्या भक्त प्रल्हादाला पुढं त्या ठिकाणी पुढं केलं आहे का नाही. मग असं म्हटल्यानंतर महाराज भक्त प्रल्हाद पुढे गेला. आणि भक्त प्रल्हाद पुढे गेल्यानंतर नारायण भजमन नारायण भजमन नारायण नारायण देवाचं नामचिंतन घेत एक पाऊल पुढे टाकायचा, पुढे चालायचा, एक पाऊल पुढे टाकायचा, भक्त प्रल्हाद पुढे चालायचा. आणि जवळ गेल्यानंतर महाराज भक्त प्रल्हादाला त्या ठिकाणी मांडीवर घेतलं महाराज नरहरींनी. नाम प्रल्हाद
रीत जाणत असो मागणार नाही. ऐका नाही महाराज तुकाराम महाराजांचा कोणता वंश आहे का नाही महाराज? भक्त प्रल्हादाचा कोणता वंश? भक्त प्रल्हादाचा ना. खरंच खरंच लक्ष आहे महाराज. वा वा आहे का नाही महाराज? तुकोबरायांचा कोणता वंश महाराज? भक्त प्रल्हादाने त्या ठिकाणी मागणं मागितलं नाही महाराज. भक्त प्रल्हादाने मागणं मागितलं नाही महाराज. मग विद्या वंशामध्येही मागणं नाही आणि मांस वंशामध्येही मागणं नाही महाराज. आणि अशा प्रकारचं मागणं मागत असताना महाराज, अशा प्रकारे चालत असताना त्या ठिकाणी मानत असताना पचवत असताना मागणं मागू शकत नाही महाराज. पण लक्ष देऊन ऐका महाराज, जे 4 मुद्दे मी तुम्हाला ठासून सांगितले त्या 4 मुद्दे पुन्हा महाराज सकारात्मक निकारात्मक तुम्हाला आधीच सांगितलं आहे का नाही? त्या ठिकाणी महाराज सकारात्मक नकारात्मक मागणी आहे. मग या 4 मुद्द्यांमध्ये पुन्हा तुकोबराय मागणी मागतात महाराज. मग तुम्ही म्हणाला असं कसं? आधी तुम्ही एवढं टासून सांगितलं की 4 मुद्द्यांमध्ये तुकोबराय त्या ठिकाणी मागणी मागू शकत नाही आहे का नाही? कारण त्यांच्या परंपरेला विरोध आहे, कारण त्यांच्या स्वभावाला विरोध आहे, कारण त्या ठिकाणी त्यांच्या कामतेला विरोध आहे महाराज. आणि चौथी गोष्ट महाराज त्यांच्या निष्कामची भावना आहे महाराज, देवाचं प्रेम आहे त्याला विरोध आहे. मग या ठिकाणी 4 मुद्दे मांडत असताना महाराज 4 मुद्दे पुन्हा जर हाताळायला गेलं तर पुन्हा त्या 4 मुद्द्यांमध्ये त्या ठिकाणी मागणं मागितलंय महाराज. तुम्ही म्हणाला कसं महाराज? विश्वंभर बाबांनी मागणं मागितलं होतं काय महाराज? आहे का नाही? काय मागणं मागितलं होतं विश्वंभर बाबांनी माहितीये का महाराज? विश्वंभर बाबांनी मागणं मागितलं होतं नामदेव रायांकडे मागून मागणं मागितलं होतं काय का नाही महाराज? यांच्यासारखा भक्त माझ्या कुळामध्ये जन्माला यावा आहे का नाही? यांच्यासारखा भक्त माझ्या कुळामध्ये जन्माला यावा महाराज. आणि असं म्हटल्यानंतर महाराज ते मागणं मागितलं होतं. बरं ठीक आहे महाराज, असं म्हटल्यानंतर विद्यावंशामध्येही मागणं मागितलं, मांस वंशामध्येही मागणं मागितलं, भक्त प्रल्हादाने मागणं मागितलं. जास्त विस्तार करणार नाही महाराज, आपल्याला थोडक्यात पुढे जायचंय महाराज. त्या ठिकाणी भक्त प्रल्हादाने मागणं मागितलं महाराज. भक्त प्रल्हादाने मागणं मागितलं. बरं ठीक आहे, भक्त प्रल्हादाने कोणतं मागणं मागितलं महाराज? तुझा विसर न व्हावा आहे का नाही महाराज? भक्त प्रल्हादाने मागणं मागितलं. बरं ठीक आहे, मग या सगळ्या गोष्टींमध्ये जर महाराज त्या ठिकाणी 2 प्रकारचा विचार आहे. व्यवहारामध्ये जर मागायला गेलं महाराज, व्यवहारामध्ये जर मागायला गेलं तर तोटा होतो, आणि परमार्थामध्ये जर मागायला गेलं तर त्या ठिकाणी तया नारायण उपेक्षिणी आहे का नाही महाराज? त्या ठिकाणी नारायण उपेक्षिणी आहे का नाही? त्या ठिकाणी अपमान होतो महाराज. व्यवहारामध्ये जर बघायला गेलं तर मागणं मागू शकत नाही. कुणाकडे 500,000 रुपये मागितले महाराज, लक्ष देऊ नका. कुणाकडे जर 500,000 रुपये मागितले तर आपलं जीवन लाजीरवाणं होतं बाबा, आपलं जीवन लाजीरवाणं होतं. म्हणून व्यवहारामध्ये आपण मागू शकत नाही. आणि व्यवहारामध्ये मागू शकत नाही, मग परमार्थात मागू शकतो का? नाही मागू शकत महाराज. पण लक्ष देऊन ऐका, परमार्थामध्ये आपण चांगलं नक्कीच मागू शकतो महाराज. अशा प्रकारचं मागणं अभंगाच्या पहिल्या चरणात मागतो. प्रपंच
प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मरो. आहे का नाही? काय कर देवा, काय कर, जर द्यायचंच असेल ना तुला काहीतरी तर काय कर, प्रपंच ओसरो. आहे का नाही? प्रपंच ओसरो महाराज चित्त तुझे पायी मरो. देवा मग तुम्ही म्हणाल तुकाराम महाराजांचं चित्त देवाकडे नव्हतं का? महाराज या चरणामध्ये दोन प्रकारच्या शंका निर्माण होतात. लक्ष देऊ नाही का? या चरणामध्ये दोन प्रकारच्या शंका निर्माण होतात. कोणत्या कोणत्या शंका महाराज? प्रपंच ओसरो. जर तुकाराम महाराजांनी जर ठरवलं असतं नवले महाराज, आहे का नाही, तुकाराम महाराजांनी जर ठरवलं असतं तर तुकाराम महाराज डायरेक्ट म्हटले असते प्रपंचाचा नायनाटच हो. तुकाराम महाराज ठरवू शकत होते महाराज, तुकाराम महाराज म्हणू शकत होते डायरेक्ट प्रपंच नष्टच हो. मग तुकोबर असं का म्हटले का प्रपंच ओसरो? का बोलले तुकोबर आहे प्रपंच ओसरो? महाराज लक्ष देऊ नाही का? व्यवहारामध्ये म्हणा, परमार्थामध्ये म्हणा, एखादी जर गोष्ट महाराज जर झाली, एखादी गोष्ट जर अचानक झाली, महाराज आता शर्ट पॅन्ट वगैरे आणि थोड्या वेळाने धोत्रावा आला, आहे का नाही, लोक काय म्हणतील महाराज लईच परमार्थ होतो चालला, आहे का नाही महाराज, लईच परमार्थ होतो चालला महाराज, आहे का नाही, लोक असं म्हणतील महाराज, आहे का नाही महाराज. लक्ष देऊ नाही का? जर बघायला गेलं तर आगल्या दिवशी झोपडी आहे, लक्ष असू द्या, आगल्या दिवशी झोपडी आहे, प्रमाणासह देतो महाराज, आगल्या दिवशी झोपडी आहे आणि दुसऱ्या दिवशी डायरेक्ट बंगला झाला आणि महाराज डायरेक्ट 25-30 लाखाच्या ऑडीमध्ये जर बसून आला तर महाराज अचानक बदल झाला ना तो, आहे का नाही. लोक काय म्हणतील हा काहीतरी 2 नंबर आहे बरं का, आहे का नाही. लोक महाराज लय अवघड असतात, लोक म्हणतील हा काहीतरी 2 नंबर काम करतो बरं का महाराज. परमार्थामध्ये पण आणि व्यवहारामध्ये पण जे मागणं आहे महाराज, जे बदल आहे महाराज, आहे का नाही, जे ओसरणं आहे महाराज, ते हळूहळू झालं पाहिजे महाराज. कोणत्याही गोष्टीत महाराज पहिल्या दिवशी आळंदीला गेला आणि दुसऱ्या दिवशी आला कीर्तन करायला लागला, आहे का नाही, लगेच कुठं होतं का महाराज? होत नाही महाराज, आहे का नाही. कुठेतरी महाराज हळूहळू हळू थेंबे थेंबे तळे साचे महाराज, हळूहळू प्रगती होत असते महाराज. अचानक कुठली गोष्ट होत नाही महाराज. मग अचानक कुठली गोष्ट नाही, मग तुकोबरायने किती डोकं लावून मागणी मागितली, किती चतुर होते तुकोबराय. तुकोबरायने काय मागितलं? प्रपंच ओसरो, आहे का नाही, प्रपंच ओसरो, हळूहळू हळूहळू हळू ओसरो महाराज. का हळूहळू ओसरो? कारण अचानक बदल महाराज लोकांना सहन होत नाही, लोकांनाच नाही महाराज, व्यवहारालाही विरोध आहे आणि या ठिकाणी महाराज परमार्थालाही विरोध आहे, अचानक बदल नाही महाराज. म्हणून चित्त तुझे पायी मोरो, देवा माझं चित्त तुझ्या नामाजवळ, माझं चित्त तुझ्या जवळ असू दे, जेणेकरून महाराज माझं चित्त तुझ्या जवळ राहील. खरं सांगू का महाराज, आपलं चित्त देवाजवळ राहण्यासाठी, आपलं चित्त या भगवंताजवळ, या संतांच्या चरणाजवळ राहण्यासाठी महाराज सगळ्यात महत्वाची गोष्ट रामनाम आहे महाराज, आहे का नाही. रामनाम आहे महाराज, ते रामनाम आपल्याला घेणं गरजेचं आहे महाराज. कारण रामनामामध्ये इतका पॉवर आहे महाराज, इतकी शक्ती आहे महाराज. कारण देवाने देह देवे दिला देह भजन गोमटा महाराज. त्या ठिकाणी भजनासाठी हा देह आपल्याला देवाने दिला, मग त्याचा कुठेतरी उपयोग आपण केला पाहिजे महाराज. मग त्या ठिकाणी महाराज, त्या ठिकाणी मागत असताना प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो महाराज. मग जर चित्त तुझ्या पायाजवळ मुरू दे, मग तुकाराम महाराजांचं चित्त दुसरीकडे होतं का महाराज? तुकाराम महाराजांचं चित्त दुसरीकडे होतं का? नाही महाराज. तुकाराम महाराजांचं चित्त देवाजवळच होतं. नवे नवे तुकाराम महाराज सांगायचे, आपुला तो एक, आपुला तो एक देवा करुणे घ्यावा, आपुला तो एक देवा करुणे घ्यावा, आपुला तो एक देवा करुणे घ्यावा, आपुला तो एक देवा करुणे घ्यावा. तेने विना देव सुख नोहे, तेने विना देव सुख नोहे, सुख नोहे. यरती माईचे दुःखाची जनाते, यरती माईचे दुःखाची जनाते. तेने विना सुख नोहे, तेने विना सुख नोहे, सुख नोहे. यरती माईचे दुःखाची जनाते, यरती माईचे वा वा महाराज, आहे का नाही. यरती माई के दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसान, आहे का नाही महाराज. त्या ठिकाणी जर बघायला गेलं तर महाराज, या ठिकाणी जर प्रपंच ओसरो महाराज,
मग तुम्ही म्हणाल प्रपंचच का ओसरो, हे का नाही महाराज? थोडी शंका उत्पन्न करतो या ठिकाणी. प्रपंचच का ओसरो महाराज, प्रपंचच का ओसरो? तुकाराम महाराज दुसरं काही मागू शकत होते, तुकाराम महाराज दुसरं काही त्या ठिकाणी विवेचन करू शकत होते, दुसरी काही मार्मिकता मांडू शकत होते. प्रपंचच का ओसरो महाराज? याचं उदाहरण, याची जर या ठिकाणी मीमांसा काढत असताना या ठिकाणी काही प्रमाणे आठवडी महाराज म्हणून तुमच्या समोर आमच्या नाथबाबांचे बारुड आहे महाराज, आहे का नाही? नाथबाबांचे अत्यंत सुंदर बारुड आहे महाराज, आहे का नाही? संसार रूपी दादला, काय महाराज? संसार रूपी दादला. दादला नको ग बाई मला, दादला नको, दादला नको ग बाई मला, नवरा नको ग बाई, दादला नको ग बाई मला, दादला नको ग बाई, आहे का नाही? दादला नको ग बाई मला, दादला नको ग बाई. माता माऊल्यांनो, दादला म्हणजे कोण? हा, मिस्टर, मिस्टर, आहे का नाही? कोण कोण कोण? मिस्टर महाराज, आहे का नाही? आताची भाषा आहे महाराज. हजबेंड, मिस्टर, आहे का नाही महाराज? पती, पती, आहे का नाही? तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, आहे का नाही? तुका म्हणे पतिव्रता, ती पतिव्रता आहे का? तिची देवावर सत्ता आहे महाराज, आहे का नाही? असा महाराज दादला नको ग बाई मला. एखादी पतिव्रता स्त्री, एखादी भाग्यवान स्त्री असं कुठं म्हणेल का महाराज का मला दादला नको, आहे का नाही? आमच्या नाथबाबांनी बारोडामध्ये सांगितलं, सुंदर विवेचन केलं महाराज. दादला नको ग बाई, आहे का नाही? संसाराचं वर्णन चाललंय आपलं. संसार म्हणजे काय बाबा? लक्ष देऊ नका. संसार म्हणजे काय? संसार म्हणजे, आहे का नाही महाराज? संसार जर बघायला गेलो तर तो दादला, संसार रूपी दादला मला नको. का नको महाराज? का नको संसार रूपी दादला? जरा याची आम्हाला मीमांसा सांगा. का नको महाराज? का नको? आहे का नाही? तुटके से घर, मोडके से छप्पर, देवाला देवघर नाही. दादला नको ग बाई मला, दादला नको ग बाई, आहे का नाही? अत्यंत गुढ महाराज, गुढ प्रकरणातले अभंग आहे महाराज. दादला नको मला, आहे का नाही? मला हा संसार रूपी देहच नको. का बरं नको? तर महाराज त्या ठिकाणी तुटका घर आहे, मोडकं छप्पर आहे, कान वर देवाला घरही नाही महाराज. काय उपयोग आहे महाराज? तुम्ही म्हणाल महाराज तुमचं गणित जरा मला कळानं झालंय महाराज. तुम्ही म्हणाल कसं कळानं झालं? मोडकेसे घर, तुटकेसे छप्पर म्हणजे काय? ऐका, मोडकेसे घर म्हणजे स्वर्ग लोकातली भोग आणि तुटकेसे छप्पर म्हणजे मृत्यू लोकातले भोग. विठ्ठला विठ्ठला. महाराज असा मला दादला नको ग बाई मला, दादला नको ग बाई. असा मला तो संसार रूपी देह नको, असा तो संसार रूपी दादला मला नको. असं म्हटल्यानंतर महाराज पुढे अजून थोडं कुठं प्रकरणामध्ये जर गेलं, आहे का नाही महाराज? जोंधळ्याची भाकर, आंबाड्याची भाजी, वर तेलाची धार नाही. लक्ष देऊन ऐका, आहे का नाही? वर तेलाची धार नाही, जोंधळ्याची भाकर, आहे का नाही? आंबाड्याची भाजी आणि वर तेलाची धार नाही. दादला नको ग बाई मला, दादला नको ग बाई, आहे का नाही? नको. आता तुम्ही म्हणाल आंबाड्याची भाजी, जोंधळ्याची भाकर, आम्ही तर चपात्या खातो, आम्ही तर रोट्या खातो, नेमकं काही कळना झालंय महाराज, जरा सांगा ना, आहे का नाही? असं म्हटल्यानंतर जोंधळ्याची भाकर, आंबाड्याची भाजी म्हणजे काय महाराज? सुखादुखाची जोडी, आहे का नाही? सुखादुखाची जोडी. वर तेलाची धार नाही म्हणजे काय महाराज? वर तेलाची धार नाही म्हणजे काय? वर तेलाची धार एकत्र राहत नाही, सुख दुःख कधी एकत्रच राहत नाही महाराज. म्हणून दादला नको ग बाई मला, दादला नको ग बाई, दादला नको ग बाई मला, दादला नको ग बाई, आहे का नाही? म्हणून मला तो दादला नको महाराज. म्हणून संसार रूपी त्या ठिकाणी मला तो दादला नको, असा दादला नको मला, आहे का नाही? असा दादला म्हटल्यानंतर महाराज असा तर नको महाराज. वेळ आपल्या महाराज पुढे जातोय महाराज, सगळे थांबतील पण वेळ थांबू शकत नाही महाराज, पुढे जायचंय आपल्याला. असं म्हटल्यानंतर काही काही ठिकाणी महाराज आमच्या नाथबाबांनी इतकं उदाहरण पूर्ण प्रकरणामध्ये केले मला. सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहिला तुला, 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 सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहिला तुला. रोडगाव वाहिल तुला. एखादी म्हणाल का महाराज, एखादी म्हणाल का महाराज, एका ठिकाणी तर काय प्रमाण दिलं आमच्या नाथबाबांनी माहिती का? खंडेराया तुझं करीते नवसू, मरू दे रे सासू. खंडेराया का नाही? सुनायला तर लईच आनंद महाराज. असं म्हणल्यावर इतकं आनंद झाला महाराज, तेव्हा ना चेहरे पा वा वा वा, काय करे मरू दे रे सासू खंडेराया. असं म्हटल्यावर असा आनंद चेहरे हो महाराज. एक सांगू का?
जर कीर्तनामध्ये डॉक्टर साहेब जर सुनांविषयी बोलायला गेलं असा आनंद होतो. वा 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 काय लखनगिरी महाराजांचा नवनाथ महाराजांचा सप्ताह वा 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 कुठून महाराज आणले पुढच्या वर्षी पण तारीख द्या आहे का नाही. आणि जर सासू जर म्हणत कुठून आणलं मेलं द्या काढून आहे का नाही महाराज आहे का नाही असं आहे महाराज आहे का नाही. मग अशा प्रकारे महाराज आहे का नाही. मरू दे रे सासू खंडेराया आहे का नाही महाराज. सासू महाराज कल्पनेची सासू मरू दे कल्पनेची सासू असते महाराज कल्पनेची सासू मरू दे. मग कल्पनेची सासू मरू दे असं म्हणताना महाराज पुढे महाराज अनेक विवेचन केले. थोडक्यात आपण आता मुद्दाच निघालं म्हटलं 2 मिनिटं आपण संसाराविषयी बोलण्याचा प्रयत्न करू महाराज. काही ठिकाणी असं म्हटलंय महाराज सासरा माझा गावी गेला तिकडच खपवे त्याला भवानी आई रोडगा वाहिल तुला तिकडच खपवे त्याला भवानी आई रोडगा वाहिल तुला. एखादी सून म्हणत ना महाराज सासरा माझा गावी गेला तिकडच खपवी त्याला येवल्याला गेला येवल्याला असं म्हणाल का बाबा. नाही म्हणू शकत महाराज आहे का नाही. सासरा म्हणजे अहंकार सासरा म्हणजे अहंकार लक्ष देऊ नका अहंकार आहे का नाही. अहंकार रूपी सासरा गावाला गेला तिकडच कप्पी त्याला भवानी आई रोडगा वाहिल तो आहे का नाही. तिकडच कप्पी त्याला आहे का नाही. सासू सासू माझी जाच करी ते लवकर निर्दाळी तिला भवानी आई रोडगा वाहिल तुला तिकडच निर्दाळी तिला भवानी आई रोडगा वाहिल तुला. वा वा महाराज तिकडच सासूला त्या ठिकाणी टाक आहे का नाही. तिकडच कामरूपी सासू तिकडच मारून टाक महाराज. ती कामरूपी सासू इकडे येऊ सुद्धा देऊ नको. नंतर महाराज नंद्याचं कार्ट किरकिर करत खरूज वाहू दे त्याला भवानी आई रोडगा वाहिल तुला आहे का नाही आहे का नाही. अनेक खोट प्रकरणातले अभंग आहे महाराज. नंद्याचं कार्ट किरकिर करत खरूज होऊ दे त्याला भवानी आई रोडगा वाहिल तुला. सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहिल तुला सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहिल तुला सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहिल तुला सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहिल तुला. सगळेच जाऊ दे महाराज आहे का नाही महाराज. सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा असा संसार आहे महाराज. असा संसार कशाला महाराज आम्हाला. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मोरो. हो ठीक आहे महाराज अजून काय मागणं पाहिजे. अभंगाचं दुसरं चरण
पुढे जायचंय, वेळ आपल्या जवळ पुढे सरकती महाराज, आहे का नाही? आहे का नाही? आधीच सांगितलं सगळं थांबल, वेळ थांबू शकत नाही महाराज, आहे का नाही? मग शुद्ध रंग वावे रंगा, देवाच्या रंगामध्ये रंगवायला तुकोबराय सांगताय महाराज. मग लक्ष देऊ नाही का? तुकोबराय देवाच्या रंगामध्ये रंगायला लावता महाराज. अहो ज्या तुकोबरायांनी भक्ती केली महाराज, ज्या तुकोबरायांनी देवाला आपलंच केलं, ज्या तुकोबरायांनी देवाला आळवलं, असे तुकोबराय देवाकडे प्रार्थना करता, देवाकडे विनवणी करताय महाराज. का देवा तुझ्या रंगामध्ये मला रंगून टाक, तुझ्या नामामध्ये मला रंगून टाक, असं म्हणताय महाराज तुकोबराय. अशा प्रकारचं मागणं मागतात महाराज. संतांचं मागणं वेगळं आणि आपलं मागणं वेगळं. संतांची मागणी जगाच्या कल्याणासाठी असते आणि आपली मागणी महाराज स्वतःपुरती असते, आहे का नाही महाराज? ती संतांची मागणी आणि ही मागणी वेगळी आहे महाराज. अशा मागणीमधनं महाराज विचार करत असताना देवाच्या रंगामध्ये रंगून टाकायला तुकोबराय सांगताय. मग तुम्ही म्हणाल तुकोबराय आधी देवाच्या रंगामध्ये नव्हते का महाराज? पण एक सांगू का, हा जो आपला संसार आहे, हा जो आपला देह आहे महाराज, यामध्ये क्षणाक्षणाला महाराज त्या ठिकाणी आहे का नाही अहंकार, राग, द्वेष, ईर्ष्या, नफरत होत असते महाराज. म्हणून महाराज म्हणतात ऐसे करेगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा, आहे का नाही महाराज? तुझ्या रंगामध्ये मला रंगून टाक. आणि तुझ्या रंगामध्ये रंगून टाकत असताना महाराज लक्ष देऊ नाही का, मीराबाईंनी सुद्धा विनवणी केली होती महाराज. मीराबाईंनी काय, मीराबाईंनी सुद्धा विनवणी केली होती का तुझ्या रंगात मला रंगून टाक. ऐसी लागे लगन मेरा हो गई मगन, हो तो गली गली हरी गुण गाने लगी, ऐसी लागे लगन मेरा हो गई मगन. आहे का नाही महाराज? ती मीराबाई सुद्धा महाराज त्या ठिकाणी आहे का नाही? ती मीराबाई त्या ठिकाणी सुद्धा महाराज मग्न झाली होती, आहे का नाही? नाचून म्हणायची महाराज, आहे का नाही? पायोजी मैंने राम रतन धन पायो, पायोजी मैंने राम रतन धन पायो. महाराज राम रतन म्हणायची महाराज ती. पण असू द्या, त्या मीराबाईने सुद्धा त्या ठिकाणी तिच्या देवाच्या रंगामध्ये रंगून टाकायला सांगितलं महाराज. बघत असताना तुकोबराय देवाच्या नामचिंतनात आहे, तुकोबराय देवांची त्या ठिकाणी भक्ती करत आहे. आणि असं करत असताना महाराज तुकोबरायांनी पुन्हा मागणी मागून घेतली का तुझ्या रंगामध्ये मला रंगव, मला तुझ्या नामचिंतनामध्ये राहू दे, सदोदित तुझ्या नामचिंतनामध्ये राहू दे महाराज. म्हणून सांगितलं तुकोबराय त्या ठिकाणी देवाला विनवणी करतात. आणि विनवणी करत असताना महाराज संसाराचं उदाहरण जर घेतलं महाराज, तर या कोरोनानं इतकं काही शिकवलं. लक्ष देऊ नाही का माता माऊल्यांनो? या कोरोनानं इतकं काही शिकवलं बाबा. जुने कीर्तनकार मोठ्या गमतीनं दृष्टांत देतात. बाबांना माहिती आहे महाराज, जुने कीर्तनकार मोठ्या गमतीनं दृष्टांत देतात महाराज. चिकट माणसाचं, आहे का नाही महाराज? चिकट माणसाचं मोठ्या गमतीनं उदाहरण देतात महाराज. या कोरोनानं माणसं इतके चिगड बनवली इकडे बाबा, इतके चिगड बनवले बाबा का पहिले महाराज इतके मोकळीक वागायचे महाराज माणसं, पण कोरोनाने असेच चिगड बनवले महाराज, असेच चिगड बनवले महाराज का महाराज लोकांवर अशी वेळ आली का पाकिट तिडच उघडून पाहिजे वेळ आली, आहे का नाही महाराज? कोरोनामध्ये कार्यक्रमच नाही ना महाराज. बघा ना काय महाराज जगाच्या मालकाची ती कृपा. बघा ना महाराज, कृपा नाही महाराज. बघा ना तुम्ही. मग असं चालत असताना चिकटचं खूप अवघड असतं महाराज. असं थोडा दृष्टांत तुम्हाला देऊन जाईल आणि पुढे जाईल. लक्ष देऊ नाही का? असं होतं महाराज. इतके लोक विचित्र, इतके लोक विचित्र. अहो कुणाचे पैसे बुडवावा याला काहीतरी आहे का नाही महाराज? आहे का नाही? कुणाचे पैसे बुडवावं माता माऊल्यांनो, आहे का नाही महाराज? जरा पुरुष वर्गाकडे येतो. कुणाचे पैसे बुडवावा? अहो नाव्याचे पुढे पैसे बुडते, याला काय अर्थ आहे महाराज? नाव्याचे पुढे पैसे बुडते का महाराज? अहो नावी कोणाला म्हणावं? नावी दादा कोणाला म्हणावं? अहो जो आईनंतर आपल्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवतो तो नावी दादा महाराज, आहे का नाही? लोक अशा नाव्याचे पैसे बुडवतात, काय अर्थ आहे महाराज त्याला? आहे का नाही? मग महाराज बघा ना, असंच झालं. जुन्या काळामध्ये महाराज ती चप्पी करायचे महाराज लोक. चप्पी कितीला असायची महाराज? शॉर्टकट जातो. चप्पी कितीला असायची बाबा? चप्पी कितीला असायची? जुन्या वृद्ध बसलेली तर चप्पी कितीला असायची बाबा? आहे का नाही? 50 पैशांची चप्पी असायची बाबा, आहे का नाही? तेव्हा काही मी नव्हतो त्याच्यामुळे का मला काही माहित नाही महाराज, आहे का नाही? 50 पैशाची चप्पी होती बाबा. आता बाबांना माहिती आहे 50 पैशाला चप्पी. इतका चिकट भक्त महाराज, लक्ष देऊ नाही का? इतका चिकट भक्त, इतका चिकट भक्त पाटील, इतका चिकट महाराज. त्यानं काय केलं? 1 रुपया घेतला. नवले महाराज 1 रुपया घेतला, नाव्याकडे गेला. नाव्याकडे गेल्यानंतर बाबा, नाव्याकडे गेल्यानंतर नाव्याला म्हणतात चप्पी करून दे. आणि असं म्हटल्यानंतर महाराज, असं म्हटल्यानंतर महाराज, लक्ष देऊ नाही का? असं म्हटल्यानंतर नावी दावने चप्पी केली आणि चप्पी केल्यानंतर याने 1 रुपया दिला. किती रुपये दिला सचिन महाराज? आहे का नाही? 1 रुपया दिला. 1 रुपया दिल्यानंतर 50 पैसे प्लस 50 पैसे किती रुपये? वा वा वा, 1 रुपया, आहे का नाही? 1 रुपया. मग महाराज तू 1 रुपया दिला पण मनात खंत. 50 पैसे दिले, 50 पैसे राहिले, 50 पैसे दिले, 50 पैसे राहिले, आहे का नाही? मनात खंत
खंत महाराज तीच मनात खंत. अहो इतका चिकट महाराज उठला महाराज तो, आणि उठल्यानंतर महाराज झालं असं वाक्या वाटतच म्हणत चाललं ना महाराज, 50 पैसे दिले 50 पैसे राहिले, 50 पैसे दिले 50 पैसे राहिले, आख्या वाटायला म्हणत चालला. घराजवळ गेला, पत्नी म्हणे अगं ऐकलं का काय, बाहेर ये. आणि बाहेर आल्यानंतर पत्नीला बाहेर बोलवलं, आणि बाहेर बोलावल्यानंतर अगं तुला माहिती का काय झालं. ती म्हणे काय झालं, कुठला भूकंप आला, कुठलं वादळ आलं, आताच कोरोना येऊन गेला, आता काय महाप्रलय येत, कोणतं वादळ आलं महाराज. असं म्हटल्यानंतर महाराज तिने सांगितलं कोणतं वादळ आलं. हा म्हणे अगं 1 रुपया होता, 50 पैशाची चप्पी केली, नावी दादा सुट्टे नव्हते, 50 पैसे त्याच्याकडे राहिले आणि 50 पैशाची मी चप्पी केली. अहो मग ठीक आहे ना, ठीक आहे ना म्हणे, काय अडचणी म्हणे, त्याला 50 पैसे सकाळी दिला. असं कसं म्हणे, 50 पैसे कस काय सकाळी दिली म्हणे महाराज, कस काय सकाळी दिली म्हणे, याला एक तोडगा आहे म्हणे. काय तोडगा आहे, काय तोडगा आहे म्हणे, एक काम कर तू जाईन चप्पी करून ये. नाही कळलं, उद्या काल्याला या. विठ्ठल विठ्ठल. इतकी चिकट नमुने महाराज, इतके चिकट नमुने. माणसाने एवढं चिकट राहू नये महाराज, कारण जिंदगी एक किरा एक घरे है का नाही महाराज. एक ना एक दिन बदलना पडेगा, एक ना एक दिवस बदलावा लागेल. जिंदगी एक किराया एक घर है, एक ना एक दिन बदलना पडेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहेर निकलना पडेगा, है का नाही महाराज. घरामधून बाहेर पडावं. असे चिकट माणसं महाराज, असे चिकट माणसं काहीच कामाचे नाही महाराज. आमचे नवनाथ महाराज जर गेले ना महाराज वर्गणी आणायला, है का नाही, नवनाथ महाराजांना वर्गणी मागायला गेल्यानंतर महाराज नवनाथ महाराजांनाच नाही, सप्ताची जेवढी कमिटी असते ना महाराज, ज्या ज्या गावांमध्ये सप्ताह कमिटीवाल्या हुशार राहते महाराज. अगोदर महाराज असं वातावरण तयार करतात. वातावरण कसं तयार करतात, वा 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 काय तुमची देणगी, काय तुमचं घराणं नाही महाराज, काय तुमचं दातृत्व आहे, वा 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 असं म्हटल्यानंतर महाराज लगेच बाई येते, ती होती पंगत घेऊ टाका आमची. विठ्ठल विठ्ठल. नियोजन असतात महाराज, आहे की नाही. देवाला सुद्धा महाराज, माऊलीने सुद्धा महाराज पसायदानामध्ये जे कळांची व्यंकटी सांडो, आहे का नाही महाराज, तिथून मागणी मागितली. पण आधी वातावरण तयार केलं, आहे का नाही. काय वातावरण तयार केलं, आता विश्वात्मके देवे, तुम्ही विश्वाचे देव आहे, वातावरण तयार करावं लागतं महाराज आधी, आहे का नाही. जे वातावरण तयार केलं महाराज. असू दे आपल्या चिंतनाकडे. शुद्ध रंग वावे रंगा, आहे का नाही. ठीक आहे, तो कोपर आहे, तुमच्या या मागण्याला मंजुरी आहे, तुमच्या या मागण्याची फाईल महाराज या ठिकाणी मी अप्रुव्हल दिलं, या ठिकाणी अप्रुव्हल झालं. अजून काय तुम्हाला पाहिजे. या अभंगाचं 3रं चरण. महाराज. टाळी वाजवायचं महाराज. अगदी आनंद या ठिकाणी आहे महाराज. बघायला जर गेलो तर वेळ आपल्या जागेवर गेली महाराज, आहे का नाही. घड्याळाचा काटा पुढं 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 सरकतोय. पुरे पुरे आता नको तुझी याची सत्ता, ऐसे करीगा पांडुरंगा, शुद्ध रंग वावे रंगा. पुरे पुरे आता नको तुझी याची सत्ता. लक्ष देऊ नाही का, अभंगाचं विवेचन करत असताना नको तुझी याची सत्ता.
दुजियाची सत्ता. जर एखाद्या विरोधी पक्षाच्या हातामध्ये सत्ता आहे, एखाद्या विरोधी पक्षाच्या हातामध्ये जर त्या ठिकाणी गाडी आहे, एखाद्या विरोधी पक्षाच्या हातामध्ये जर कारभार आहे, तर त्या ठिकाणी महाराज त्या ठिकाणी नकारात्मक येतं. आणि नकारात्मक आल्यानंतर महाराज लक्ष देऊ नाही का, पुरे आता नको दुजियाची सत्ता. दुजियाची सत्ता म्हणजे कुणाची महाराज आहे का नाही, कुणाची, अहंकाराची, कामतीची महाराज आहे का नाही, वैर द्वेष निंदा महाराज आहे का नाही, या गोष्टीची मला त्या ठिकाणी महाराज नको दुजियाची सत्ता. माझ्या देहावर देवा तू जर सोडला तर कुणाची त्या ठिकाणी महाराज सत्ता नको आहे का नाही. फक्त तुझीच सत्ता आहे, मला बिनविरोध निवडून दे देवा आहे का नाही. तुझीच सत्ता पाहिजे महाराज, फक्त तुझीच सत्ता पाहिजे, मला इतरत्र कुणाची सत्ता नको आहे का नाही. पुरे आता नको दुजियाची सत्ता. ज्या वेळेस महाराज पंढरीश पांडुरंग परमात्मा म्हणायला लागले अजून कोणतं मागणं पाहिजे, तो तुकोबाराय म्हणतात पुरे आता नको दुजियाची सत्ता. 10 मिनिट वाढतील महाराज, क्षमा मागतो तुमची सगळ्यांची. थोडे मुद्दे महाराज ऐका नाही. एक दिवस ते पोरग सैन्यामध्ये जात आणि सैन्यामध्ये जाऊन म्हणतं महाराज, सैन्यामध्ये जाऊन म्हणतं तू मेरा कर्मा दिल दिया है जान भी देंगे महाराज. माझा मन आहे पण माझा देह पण आहे का नाही, असा महाराज संकल्पना ते मुलगा मांडतं. पण लक्ष देऊ नाही का, अहो 19 वर्षाचे, अहो 20 वर्षाचे तरुण या देशासाठी शहीद होतात महाराज, या देशासाठी शहीद होतात महाराज. मग इथं बसून आपल्याला त्यांचं महाराज त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली द्यायला काय अडचण आहे. आपण महाराज सैनिक जर बघितलं तर साधं महाराज त्याला मान सुद्धा देत नाही महाराज. इतकी आपली संस्कृती खालवली महाराज, इतकी संस्कृती खालवली महाराज. बघा ना, असा सैनिक जगला पाहिजे, असा सैनिक जगला पाहिजे बाबा, असा सैनिक जगला पाहिजे. तिसरी गोष्ट संत जगले पाहिजे. कारण महाराज आग लगी आकाश में दर दर गिरे अंगार, संत न होते जगत में तो जल मरता संसार. या संत जर जगामध्ये नसते महाराज तर संसार जळून खाक झाला असता. असे संत आपल्याला पाहिजे. या 3 प्रकारचं मागणं या ठिकाणी मागतो. आणि मागणं मागत असताना महाराज या ठिकाणी बघा ऐका नाही, लटिके ते फेडा तुका म्हणे जाय पिडा ऐका नाही, लटिके ते फेडा तुका म्हणे जाय पिडा. जेवढ्या ऐका नाही, लटिके ते फेडा 84 लक्ष योनीचा फेरा. ऐका नाही, चिंतन करायला आपल्याकडे वेळ नाही महाराज. असा 84 लक्ष योनीचा फेरा महाराज ऐका नाही, तो त्या ठिकाणी चुकवायचा महाराज. लटिके ते फेडा आणि तुका म्हणे जाय पिडा. अभंगाचं शेवटचं लटिके ते फेडा, लटिके ते फेडा, लटिके ते फेडा, लटिके ते फेडा. ऐसे करेगा पांडुरंगा, ऐसे करेगा पांडुरंगा. ऐसे करेगा पांडुरंगा, ऐसे करेगा पांडुरंगा.
आ
करण्यात अवकाश झालेली सेवा याच ठिकाणी तुम्हा मान संतांच्या चरणावर समर्पित करतो तथा आदरणीय परम आदरणीय लखनगिरीजी महाराज यांच्या चरणावर हरिभक्तीपरायण गुरुवर योगेशजी महाराज शिंदे यांच्या चरणावर पंढरीश पांडुरंग परमात्मा यांच्या चरणावर समर्पित करतो आणि याच ठिकाणी थांबतो. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव. मन मंदिरा गजर भक्तीचा